विचारते हा प्रश्न. हा गावात बोल. दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? 35 आहेत. 35 आहेत. हा. गावामध्ये नरेगा आहे का? हा? गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा नाही म्हणजे नाहीये. अच्छा, नरेगा म्हणजे माहिती आहे का सर तुम्हाला? नाही नाही. अच्छा, जी सरकारची एक स्कीम असते की वर्षातून 100 दिवस लोकांना रोजगार मिळायला हवा, तर तशी काही स्कीम आहे? नाही नाही तशीच काही स्कीम नाही. अच्छा. गावामध्ये सर, गावातून लोक बाहेर दुसऱ्या गावात कामासाठी जातात का? हा, बाहेर गावी असं सीजनला इकडे तिकडे जातात. आणि तात्पुरतं स्थलांतर असतं की कायमस्वरूपी, म्हणजे तिथेच राहतात कायमचे की हा, परत इथेच येतात? राहतात कायमचे, कुठे नाही जात दुसरीकडे. पिण्याचं पाणी उपलब्ध होतं का गावात? पिण्याचे पाणी बोरवेलचं आहे. पाणी शुद्ध असतं का? हा, शुद्ध आहे, तपासायला येतात ना पाणी. बर. आणि आणखी नैसर्गिकरित्या गावाला पाणी मिळतं का? नैसर्गिक म्हणजे पाऊस भरपूर पडतो इकडं आमच्याकडे, पण राहत नाही असं उतरतं राहणे ना, वाहून जातं सगळं. बरं, नदी वगैरे आहे का? नदी तलाव वगैरे? नदी लांब आहे आमच्यापासून, कि- 200 किलोमीटर आहे खाली. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? संडास 70% लोकांच्या घरात संडास आहेत. किती टक्के लोक त्याचा वापर करतात? वापर 50%. महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हा, भेटते. आणि कामाच्या बाबतीत झालं तर स्त्री पुरुष या दोघांनाही समान पगार दिला जातो का? हा, समान पगार दिला जातो दोघींना बी. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हा, भेटते वागणूक समान. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? आता आहे काही नोकरी जी आहे नोकरीला, ती बाकीची आपली शेतीवरच पोट भागवितात. बरं, किती टक्के लोक गावामध्ये दारूच्या व्यसनाधीन आहेत? दारूचे नाहीत आमच्या गावात, दारूची नाही एवढे. बरं, तंबाखू किती टक्के लोक खातात? 25%. आणि साधारण एका व्यक्तीला तंबाखूसाठी दिवसाला किती खर्च येत असेल? तंबाखूला 3 रुपये दिवसाला लागतात. बरं, गावामध्ये अशा काही बायका आहेत का ज्या तंबाखू खातात किंवा दारू पितात? दारू पिणारे नाही, तंबाखू खातात. गावात बँक आहे का? नाही, बँक नाही गावात. बचत गट किंवा महिला मंडळ वगैरे आहे का? हा, बचत गट आहे, महिला मंडळ आहे. पुरुष बचत करतात का? पुरुष नाही बचत, कायची बचत करतात. महिला बचत करतात का? महिला आहे, पाहून पाहून, असे नाही एवढे. कुठे करतात बचत? बचत फाईटला बँक आहे ना, फाईट शाखा. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी रस्ता आहे का? आहे, रस्ता आहे. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हा, चांगले. गावामध्ये लाईट आहे का? लाईट आहे. लोड शेडिंग होतं का गावात? लोड सेटिंग होते गावात. किती वेळ होते? आता आज सकाळी 6 वाजता गेले, आलीच नाही मी. असं कधी कधी 2-2 तास, 3-3 तास लाईट नसते. किती घरांमध्ये साधारणतः, म्हणजे गावामध्ये किती घरांमध्ये मोबाईल आहे? मोबाईल आता 50% आहे का मोबाईल आहे वाडीमध्ये गावात. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? 25%. किती टक्के लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? कम्प्युटर नाही तर शाळेत फक्त आहे, नाही तर बाकी नाही कम्प्युटर कोणत्याकडे. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? हा, ग्रामपंचायतीचा लोकांना कसा काय फायदा होतो? ग्रामपंचायत आता ग्रामसेवक माहिती देतील तरच माहिती पडते, नाही तर तसं नाही. आणखीन म्हणजे ग्रामपंचायत गावामध्ये असल्या कारणाने लोकांना त्याचा काय फायदा होतो सर? लोकांना आता काही योजनेचे पाणी सोडणे किंवा टिशलचे माहिती देणे, दवाखान्याला हे करणे, अंगणवाड्या. सर, असं एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचे असं जर आपण ठरवलं तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला पाहिजे? गावचं नेतृत्व चांगलं केलं पाहिजे. आणखीन काय सर?
लोकांची समस्या सोडवल्या पाहिजेत. आणखीन काही बोलायचं आहे का? लोकांशी प्रेमाने वागलं पाहिजे.